रोहा तालुक्यातील धाटा औद्योगिक वसाहतीतील प्रख्यात कारखाना युबॅक कंपनीमध्ये बंद गोडाऊनमध्ये बुधवारी रात्री 8च्या सुमारास भीषण आग लागली। आगीचा भडका उडाला होता। मोठमोठे धुराचे लोट आकाशाच्या दिशेने दिसत होते। आगीची भीषणता एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की कंपनीचा लाखो रुपयांचं मटेरियल जळून खाक झालंय। त्यामुळे कंपनीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। दरम्यान धाटा औद्योगिक वसाहतीत लागलेल्या आगीत मोठ्या आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसत असल्यामुळे रोठ बुद्रुक गावातील आणि रोठ खुर्द येथील ग्रामस्थ भयभीत झाले होते। मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवून कंपनीच्या मदतीला धावून आले। लागलेली आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडची गाडी आणि फोम तसेच डीएमसीसी कंपनीसह अनेक कारखान्यांची विविध टीम पाचारण केली। यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली। सर्व उत्पादन प्रकल्प सुरक्षित स्थितीमध्ये आणले आहेत। कंपनीचे आणि वीज पुरवठा खंडित ठेवण्यात आला होता। कामकाज सुरू ठेवण्यासाठी आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, अशी माहिती कारखाना साइड हेड अन्सार डांगे यांनी दिली आहे। कंपनी प्रशासनाने झालेल्या घटनेची माहिती रोठ बुद्रुक गावाला सतर्कता म्हणून दिली नाही। कोणत्याही प्रकारचा धोक्याची सूचना दिली नाही। त्यामुळे कारखान्याच्या प्रशासनाने अशा पद्धतीने ग्रामस्थांच्या जीवाशी खेळू नये। वेळ पडल्यास संबंधित विभाग आणि संबंधित मंत्री यांच्याशी चर्चा करून सर्व ग्रामस्थ ठिय्या आंदोलन करू, असा इशारा भाजप रोहा तालुका कोषाध्यक्ष राजेश डाके यांनी दिलाय। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।